नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, महाराष्ट्राचा इतिहास इयत्ता 11वीचं जे पाठ्यपुस्तक आहे हे पाठ्यपुस्तक आता सध्या आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर शिकवायला घेतलेलं आहे। या पाठ्यपुस्तकामधला पहिला जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये आपण एकूण 7 लेसन या ठिकाणी केलेले आहेत। ते लेसन झाल्यानंतर आता आपण या पाठ्यपुस्तकातला या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचं जे प्रकरण आहे ते आता आपण इथं अभ्यासत आहोत आणि या प्रकरणाचं नाव आहे 19व्या शतकातील प्रबोधन। लक्षात घ्या, 19व्या शतकातील प्रबोधन या टॉपिक अंतर्गत महाराष्ट्रामध्ये जी प्रबोधनाची चळवळ झाली त्याबद्दल महत्त्वाची माहिती दिलेली आहे। याचबरोबर महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या सामाजिक धार्मिक संघटना जन्माला आल्या, त्यांनी समाजामध्ये काय काम केलं, त्यांची शिकवण नेमकी काय आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील या ठिकाणी सुधारक जे आहेत तर त्या सुधारकांनी समाजाला पुढे आणण्यासाठी केलेले जे प्रयत्न आहे अशा सगळ्यांची माहिती इथे या ठिकाणी या प्रकरणामध्ये दिलेली आहे। लक्षात घ्या, हे जे प्रकरण आहे हे राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईनची पूर्व आणि कंबाईनची मुख्य आणि एकूणच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचं या ठिकाणी आहे। आणि म्हणून मग हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या यूट्यूबवर जे मोफतपणे या प्रकारचं जे लेक्चर्स तुम्हाला मी या ठिकाणी देत आहोत तर त्या लेक्चरचा तुम्ही जरूर या ठिकाणी फायदा या ठिकाणी उचला, जेणेकरून आगामी स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला या लेक्चर सिरीजचा खूप जास्त फायदा होईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना इतिहास या विषयामध्ये भरपूर सारे मार्क या ठिकाणी मिळून जातील। तेव्हा तुमचं पण एक काम आहे मित्रांनो की हा आपला जे लेक्चर आहे ते खूप साऱ्या मित्रांपर्यंत ते पोचवा, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यापर्यंत या ठिकाणी हे पोचवा। तुमचे टेलिग्राम ग्रुप असतील, तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, तुमचे काही मित्रांचे ग्रुप या ठिकाणी असतील तर त्या मित्रांपर्यंत पण ही अभ्यास करणाऱ्या मित्रांपर्यंत ही लेक्चर सिरीज जरूर या ठिकाणी तुम्ही पोचवा। तर मित्रांनो, सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन। आता लक्षात घ्या, 19व्या शतकातील प्रबोधन या प्रकारचा मुद्दा इथे या ठिकाणी आहे। आता हे प्रबोधन काय नेमकं आहे ते पण आपल्याला इथं अभ्यासायचं आहे। मात्र हा प्रबोधनात नावाचा हा जो शब्द आहे हा शब्द आपण घेतला कुठून तो थोडासा या ठिकाणी समजून घ्या। लक्षात घ्या, हा जो शब्द आहे प्रबोधन तर हा आला तो युरोपातून आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतं ब्रिटिश राज्यकर्ते महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आले, भारतामध्ये या ठिकाणी आले। त्यांनी भारतामध्ये व्यापार करत असताना भारताच्या साम्राज्याचा ताबा देखील या ठिकाणी घेतला, भारतीय समाज व्यवस्थेचा ताबा देखील घेतला। हे घेत असताना या ब्रिटिशांनी भारत काय होता हे जाणून घ्यायला देखील प्रयत्न केल्याचं एकंदरीत दिसून येतं। ब्रिटिश राज्यकर्त्यांना भारताच्या प्राचीन धर्मग्रंथांच्या अध्ययनातून हे लक्षात या ठिकाणी आलं की भारत आजच्या काळामध्ये जो आहे तसा प्राचीन काळामध्ये बिलकुलच या ठिकाणी नव्हता। प्राचीन कालखंडातला भारत हा या ठिकाणी सुवर्ण युगामध्ये जणू काय जगत होता, या प्रकारचा आविष्कार ब्रिटिशांना या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं। आणि म्हणून मग या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या भारतामध्ये आधुनिक शिक्षणाला सुरुवात या ठिकाणी केली आणि भारताचं सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक जीवन व सांस्कृतिक जीवन याला बदलण्यास त्यांनी सुरुवात केल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर लक्षात घ्या, युरोपातून आलेले हे ब्रिटिश राज्यकर्ते त्यांना युरोपामध्ये होणाऱ्या सामाजिक स्थित्यंतराचा अनुभव या ठिकाणी होता आणि म्हणून मग युरोपात ज्या पद्धतीने सामाजिक स्थित्यंतर झालं तशाच प्रकारे या भारतामध्ये अशा प्रकारे स्थित्यंतर घडवण्यासाठी या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी काही महत्त्वाचे उपाययोजना केल्याचं एकंदरीत दिसून येतं। लक्षात घ्या, युरोपामध्ये पण तशीच परिस्थिती होती। युरोपचा मध्य कालखंड जर आपण पाहिला तर तिथं देखील सामान्य माणसाचं शोषण होत होतं आणि समाज व्यवस्थेवर पोपचं, धर्मगुरूचं राज्य या ठिकाणी होतं। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये युरोपच्या मध्य काळामध्ये सामंतशाहीचा जन्म झाला आणि या सामंतशाहीमध्ये सामंतदाराला आणि धर्मगुरूला जास्त महत्त्व या ठिकाणी आल्याचं दिसून येतं। सामान्य माणसाचं शोषण या काळामध्ये होऊ लागलं होतं असं एकंदरीत पाहायला भेटतं। आणि म्हणून मग युरोपमध्ये एक सेंद्रिय बुद्धिमंतांचा वर्ग जन्माला येतो आणि या सेंद्रिय बुद्धिमंतांच्या वर्गानं युरोपचा प्राचीन कालखंडाचं अध्ययन करायला सुरुवात केली। युरोपचा प्राचीन कालखंडाचं अध्ययन केल्यानंतर त्यांनाही हे लक्षात आलं की युरोपचा प्राचीन कालखंड हा गौरवशाली होता आणि म्हणून मग युरोपचा हा जो प्राचीन कालखंड आहे तो पुन्हा या ठिकाणी या युरोपमध्ये स्थापन करावा या उद्देशानं जे सेंद्रिय बुद्धिमंतांचा जो वर्ग जन्माला येतो त्यांनी जी चळवळ चालवली त्या चळवळीला पुनरुज्जीवनाची चळवळ म्हणजे त्या ठिकाणी रेनेसाँ या नावानं या ठिकाणी संबोधलं जातं। लक्षात घ्या, हे जे युरोपचं प्राचीन गतवैभव जे आहे हे पुन्हा युरोपमध्ये निर्माण करण्यासाठी जी चळवळ उभी राहिली
तिला पुनरुज्जीवनाची चळवळ म्हटलं जातं, रेनेसान्स म्हटलं जातं आणि त्याच रेनेसान्सचा एक भाग म्हणजे प्रबोधन कालखंड, एनलाइटमेंट एज या ठिकाणी आहे. युरोपामध्ये हे जे एनलाइटमेंट एज या ठिकाणी जन्माला आलं, त्यातून नवीन नवीन विचारांना चालना दिली गेली, त्यातून नवीन तंत्रज्ञान उदयास आलं आणि त्यातूनच औद्योगिक क्रांती देखील युरोपामध्ये झाल्याचं दिसतं आणि युरोपची एकूणच सर्वांगीण प्रगती यातून झाल्याचं दिसून येतं. ब्रिटिश राज्यकर्ते हे या ठिकाणी जे भारतात आले होते त्यांना देखील भारताला आधुनिक बनवायचं होतं आणि म्हणून या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या ठिकाणी या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आधुनिक शिक्षण संस्था निर्माण केल्या, वृत्तपत्र जन्माला आणली, नियतकालिक निर्माण केले, मुद्रणकलेचा विकास त्यांनी केला, सामाजिक भौतिक सुधारणा या ठिकाणी घडवून आणल्या. ब्रिटिशांच्या या एकूणच संपूर्ण प्रक्रियेतून किंवा एकूणच संपूर्ण सुधारणेतूनच महाराष्ट्रामध्ये हे प्रबोधन कालखंड जन्माला येतो. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जो सेंद्रिय बुद्धिमंतांचा वर्ग ब्रिटिशांच्या आधुनिक शिक्षणामुळे जी जन्माला आला, त्याच वर्गाने पुढे जाऊन सुधारणा घडवून आणल्या, प्रबोधन कालखंडाला जन्म दिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर या प्रकारची ही पार्श्वभूमी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटती. तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काय आहे ते आता आपण इथं या ठिकाणी पाहूया. लक्षात घ्या, माझा प्रयत्न असा असणार आहे, या इयत्ता 11वीचं हे पुस्तक शिकवत असताना पुस्तकात जे आहे केवळ तेवढंच मी सांगून या ठिकाणी रिकामा बसणार नाही आहे. तर मी तुम्हाला याच्याही पलीकडे अजून काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन जी माझ्याकडे आहे ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे लेक्चर्स व्यवस्थितरित्या ऐका आणि जे कोण विद्यार्थी मित्र या ठिकाणी इतिहास या विषयामध्ये कमी मार्क त्यांना मिळतात, त्यांना भरपूर मार्क इतिहास या विषयाचे घ्यायचे असतील तर लक्षात घ्या, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे आपलं स्वतःचं ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड या ठिकाणी करा प्ले स्टोअरवर जाऊन, अथवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची मी लिंक देखील दिलेली आहे ॲप्लिकेशनची. तर त्या लिंकवरनं पण तुम्ही या ठिकाणी बॅच इथे या ठिकाणी ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि इतिहास या विषयाच्या खूप साऱ्या बॅचेस आपल्या या ॲप्लिकेशनवर आहे, त्या तुम्ही या ठिकाणी जरूर या ठिकाणी जॉईन करू शकता. तर आपण सुरू करूया. पाठ्यपुस्तकामध्ये काय माहिती दिलेली आहे. आता पहा, इथं दिलेलं आहे महाराष्ट्रातील धार्मिक जीवन. आता पहा काय महत्त्वाची माहिती आहे ती पाहूया. 19व्या शतकात महाराष्ट्रातील सामाजिक जीवनावर धर्मसंस्थेचा मोठा प्रभाव होता. धर्मसंस्था जी आहे तर त्या धर्मसंस्थेचा मोठा प्रभाव होता असं या ठिकाणी म्हटलं. आता धर्मसंस्था म्हणजे काय आहे तर लक्षात घ्या, भारतीय सामाजिक जीवन जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा या सामाजिक जीवनामध्ये 4 वर्ण आपल्याला पाहायला भेटतात. त्या 4 वर्णांचं नेतृत्व करणारा जो वर्ग आहे तो म्हणजे ब्राह्मण वर्ण. आता हा जो ब्राह्मण वर्ग जो होता तर त्यानं समाजामध्ये आपलं वर्चस्व स्थापन करत असताना ते वर्चस्व कायमस्वरूपी टिकावं यासाठी या ठिकाणी विविध प्रकारचे धर्मग्रंथ या ठिकाणी निर्माण केल्याचं एकंदर दिसतं आणि या धर्मग्रंथांच्या माध्यमातून सामाजिक जीवन यानं या ठिकाणी चालवल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. समाजामध्ये आपलं वर्चस्व कसं टिकून या ठिकाणी राहील यासाठी धर्मग्रंथ आणि त्याचबरोबर ईश्वराची भीती घालून समाजाला या जाती संस्था आणि चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये अडकवून ठेवल्याचं एकंदर दिसतं आणि म्हणून मग धर्मसंस्थेच्या विरोधात त्याचबरोबर धर्मग्रंथांच्या विरोधात जो जाईल तो ईश्वराच्या विरोधात जाईल आणि त्यामुळं तो या ठिकाणी नरकात जाईल किंवा त्याचं जीवन जे आहे त्याचं जीवन हे या ठिकाणी नरक यातनेमध्ये या ठिकाणी जाईल. या प्रकारची भूमिका, या प्रकारची भीती समाजाला घातली गेली होती आणि म्हणून मग ही जी धर्मसंस्था जी आहे ही धर्मसंस्था ज्यामुळं या ठिकाणी धर्म अस्तित्वात आहे, ज्यामुळं या ठिकाणी सामाजिक जीवन अस्तित्वात आहे, अशी संस्थेवर प्रभाव जो होता, पगडा जो होता हा उच्चवर्णीयांचा होता आणि बाकीचा समाज जो शिक्षणापासून हजारो वर्षांपासून वंचित होता त्या समाजाचं शोषण या धर्मसंस्थेच्या माध्यमातून करण्यात आल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तर इथं म्हणलेलं आहे की समाजावर या ठिकाणी धर्मसंस्थेचा मोठा प्रभाव होता. हिंदू धर्मामध्ये त्या काळामध्ये कर्मकांड, व्रतवैकल्य, दानधर्म, अनुष्ठाने म्हणजे याचा अर्थ काय तर यज्ञविधी किंवा धार्मिक विधी जे आहे तर इत्यादींचं महत्त्व वाढलं होतं. म्हणजे अमुक काही गोष्ट करायची असेल तर तुम्हाला यज्ञ करावा लागतोय, अमुक काही गोष्ट करायची असेल तर तुम्हाला व्रतवैकल्य करावं लागतं. समजा एखादी व्यक्ती तिच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी प्रगत होत नाही तर तिला मग सांगायचं की तू व्रतवैकल्य या ठिकाणी कर. एखादी व्यक्तीला यश मिळत नसेल तर मग त्याला या ठिकाणी दान धर्म किंवा धार्मिक अनुष्ठाने करायला सांगितलं जात होतं. या प्रकारची ही व्यवस्था या काळामध्ये होती आणि त्यामुळे धर्मगुरू, शास्त्री, पुरोहित, पंडित आणि ज्योतिष यांचं प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढलं गेलं होतं. ग्रहांची भीती दाखवली जायची, त्याचबरोबर तुमच्या भविष्याबद्दल या ठिकाणी भविष्यवाणी या ठिकाणी केली जायची आणि एकूणच या भोड्या भाबड्या जनतेचा
त्यांच्या अज्ञानीपणाचा फायदा या ठिकाणी घेऊन मोठ्या प्रमाणात कर्मकांड आणि अंधश्रद्धा या ठिकाणी माजवली जात होती आणि त्यातून हा पुरोहित वर्ग जो होता हा समाजातील सर्वश्रेष्ठ वर्ग म्हणून समोर येत होता असं एकंदरीत दिसतं। याचबरोबर तंत्रमंत्र, जादूटोणा, भूतपिशाच विद्या यांचं देखील महत्त्व या काळामध्ये वाढलं गेलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं। इथं म्हटलेलं आहे दान धर्म आणि अनुष्ठाने यावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात होता। धार्मिक विधीचे कार्यक्रम करायचे असतील तर जणू काही हा पुरोहित वर्ग तुमची लूट मोठ्या प्रमाणावर करत होता, या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी होती। आता उदाहरणार्थ जर आपण या ठिकाणी पाहायचं झालं तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे 1855ला तृतीय रत्न नावाचं जे नाटक या ठिकाणी लिहिलं, त्या नाटकामध्ये महात्मा फुलेंनी हे स्पष्टपणे दाखवलेलं आहे, स्पष्टपणे हे समजावून सांगितलेलं आहे की गावातला जो शेतकरी आहे हा शेतकरी वर्षभर काबाड कष्ट करतो आणि त्याच्या या प्रकारच्या मेहनतीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतं आणि उत्पन्न शेतीतून निघाल्यावर त्याची कौटुंबिक परिस्थिती ही मोठ्या प्रमाणात सुधारते। मात्र तो धर्मगुरूंच्या पुरोहितांच्या नादी लागून व्रतवैकल्यात आणि धार्मिक अनुष्ठानांमध्ये आपला सारा पैसा हा पुरोहिताच्या पुजाऱ्याच्या घशामध्ये या ठिकाणी घालतो आणि पुन्हा त्याचं दारिद्र्य जे आहे हे तो या ठिकाणी त्या दारिद्र्याला कवटाळतो। तर या प्रकारे अनेक सुधारकांनी या पुरोहिताच्या विरोधात, ज्योतिषशास्त्राच्या विरोधात, तंत्रमंत्र, भूतपिशाच, अज्ञानीपणा, अंधश्रद्धा यांच्या विरोधामध्ये त्या काळामध्ये आवाज उठवल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। तर इथं म्हटलेलं आहे समाजामध्ये यामुळे काय व्हायचं की आळशी पुरोहितांचा वर्ग निर्माण झाला। म्हणजे दुसऱ्यांनी केलेल्या दानधर्मावर आणि त्याचबरोबर त्यांनी दुसऱ्यांनी केलेल्या धार्मिक अनुष्ठानावर स्वतःचं पोट चालवणारा एक पुरोहित वर्ग या काळामध्ये निर्माण झाला होता, जो स्वतः कसल्याही प्रकारची काबाड कष्ट करत नव्हता, केवळ धार्मिक विधीचे कार्यक्रम करून स्वतःची उपजीविका चालवत होता। त्या पुरोहितांचा वर्ग मोठ्या प्रमाणात समाजामध्ये निर्माण झाला होता असं दिसतं। इथं लक्षात घ्या संत गाडगे बाबांचं पण उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येईल की मंदिरामध्ये जाणाऱ्या प्रत्येकाला संत गाडगे बाबा या ठिकाणी हटकत होते आणि ते सांगत होते मंदिरामध्ये देव नसून तो मंदिरामध्ये काय आहे तर पुजाराचा पोट आहे, या प्रकारची भूमिका ते या ठिकाणी मांडताना दिसून येतं। म्हणजे हा पुरोहित वर्ग जो होता हा आळशी होता, म्हणजे आळशी झालेला होता। तो कसल्याही प्रकारची स्वतःची उपजीविका चालवण्यासाठी कसल्या प्रकारचे उद्योग व्यवसाय कष्ट करत नव्हता, केवळ धर्माने सांगितलेले गाथा, धर्माने सांगितलेले श्लोक, धर्मसंस्थेमध्ये असणारे अनुष्ठान समाजापर्यंत आणायचा आणि त्यातून आपली उपजीविका चालवायचा। तर हा पुरोहितांचा वर्ग आळशी होता आणि ज्याचं खूप मोठ्या प्रमाणात स्तोम माजलं होतं आणि सामान्यांचं शोषण तो या ठिकाणी करत होता। या काळात अंधश्रद्धा, रूढी परंपरा यांना जास्त महत्त्व प्राप्त झालं। हिंदू धर्मात पंथ उपपंथांचा उदय या ठिकाणी झाला। पंथ श्रेष्ठत्वाची भावना ही या ठिकाणी प्रबळ या ठिकाणी झाली। तर आमचा पंथ हा सर्वश्रेष्ठ आहे या प्रकारची भावना जन्माला आली। धर्माचे खरे व सत्य स्वरूप मागे पडले आणि धर्मात बेबंदशाही या ठिकाणी निर्माण झाली। आता लक्षात घ्या कैक सुधारकांच्या मुखातून तुम्ही हा एक शब्द या ठिकाणी ऐकला असेल की धर्म हा माणसासाठी आहे, माणूस हा धर्मासाठी नाही। लक्षात घ्या धर्म हा माणसांसाठी आहे। समाजामध्ये आचार विचार आणि नीतिनियम यांना कंट्रोल करण्यासाठी धर्मसंस्था ही निर्माण केली गेलेली आहे, ती माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही। मात्र 19व्या शतकाच्या आधी किंवा त्याच्याही आधी काय परिस्थिती होती की माणूस हा या ठिकाणी धर्मासाठी या ठिकाणी वाहून गेला होता। या प्रकारची व्यवस्था म्हणजे धर्म व्यवस्थेनं, धर्मसंस्थेने, ती धर्म चालवणाऱ्या लोकांनी माणसाच्या जीवनाला कंट्रोल या ठिकाणी केलं होतं आणि त्याचं शोषण, सर्वांगीण पद्धतीनं शोषण या ठिकाणी केलं जात होतं आणि जो सत्य धर्म आहे, जो खरा धर्म आहे हा समाजापर्यंत पोहोचलाच नव्हता। मग खरा धर्म कोणता आहे तर बंधुभावाचा, प्रेमभावाचा, मानवतावादाचा, शोषण विरहित समाज व्यवस्थेचा हा जो धर्म आहे तर त्या धर्माचं खरं स्वरूप समाजापर्यंत पोहोचलंच नव्हतं। लक्षात घ्या या पृथ्वी तलावर जेवढे पण काही धर्म जन्माला आले त्या धर्मानं मानवाचं हित या ठिकाणी पाहिलेलं आहे। मात्र धर्मव्यवस्था केवळ आपल्यासाठीच या ठिकाणी सुरक्षित असावं अशा समूह गट जो सर्व समाजात, सर्व धर्मामध्ये आहे त्यानं मात्र धर्माचा गैरवापर करून घेतला आणि खरा धर्म हा समाजापर्यंत पोहोचूच दिला नाही। त्यातून मग सामान्य माणसाच्या आर्थिक, सामाजिक आणि त्याचबरोबर शैक्षणिक मागासलेपणाचा फायदा घेऊन स्वतःच्याच अकॉर्डिंग कसा हा धर्म आहे याचं काम या ठिकाणी त्यांनी केल्याचं दिसून येतं आणि त्यातून अन्य समूह घटकाचं शोषण इथे या ठिकाणी केल्याचं पाहायला भेटतं। तर या प्रकारे महाराष्ट्राचं एकूण
प्रबोधन कालखंड येण्याच्या आधीची परिस्थिती होती हे या ठिकाणी लक्षात घ्या. महाराष्ट्रातील सामाजिक जीवन कसं होतं ते पण आपण इथं पाहूया. इथं म्हटलेलं आहे की 19व्या शतकातील महाराष्ट्राच्या समाजात वर्ण व्यवस्था होती, जाती व्यवस्था होती. आता लक्षात घ्या, वर्ण व्यवस्था 4 वर्णांची व्यवस्था, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा प्रकारे 4 वर्णांची व्यवस्था या ठिकाणी होती. ब्राह्मणानं विद्या अध्ययन आणि त्याचबरोबर अध्यापनाचं काम करायचं आहे, पुरोहितगिरीचं काम करायचं आहे. त्याचबरोबर क्षत्रियानं केवळ लढण्याचं काम करायचं आहे, अध्ययनाचं काम करायचं आहे. वैश्यानं व्यापार करायचा आहे, अध्ययनाचं काम करायचं आहे. क्षत्रिय आणि वैश्याला या ठिकाणी अध्ययनाची जबाबदारी होती, मात्र अध्यापनाची जबाबदारी नव्हती. म्हणजे त्यांनी शिकवायचं नाही, त्यांनी केवळ लढाई करायची, व्यापार करायचा. आणि शूद्र जो होता त्याला तर शिक्षणापासून दूर ठेवलं गेलं, त्याला अध्ययन आणि अध्यापन दोन्हीचा अधिकार नव्हता. तर त्याने या ठिकाणी केवळ तिन्ही वर्णाची सेवा करायची या प्रकारची व्यवस्था होती, कारण त्याचा उपनयन संस्कार विधी नाकारला गेला होता. हे या ठिकाणी लक्षात घ्या. जाती संस्थेतून वर्ण व्यवस्थेतून पुढे जाऊन जाती संस्था या ठिकाणी जन्माला आल्या आणि जात आणि पोट जातीमध्ये सामाजिक व्यवस्था पूर्णपणे विखुरली गेल्याचं एकंदरीत दिसून येतं. याबरोबर श्रेष्ठ कनिष्ठ, स्पृश्य अस्पृश्य इत्यादी बाबतीत कडक निर्बंध या ठिकाणी अस्तित्वात होते. लक्षात घ्या, या पृथ्वी तलावर एवढे जाचक नियम कुठे नव्हते तेवढे अस्पृश्यांवर लादले गेले होते. लक्षात घ्या, समाजामध्ये एक असा वर्ग होता की ज्या वर्गाला गावामध्ये दिवसा येण्याची परवानगी नव्हती, कारण त्याच्या येण्यानं त्याची सावली ही इतर सवर्ण स्पृश्य लोकांच्या अंगावर पडेल आणि त्या लोकांना विटाळ होईल. आणि म्हणून मग त्या लोकांना गावात परवानगी नव्हती, त्याला अंधार रात्रीच्या वेळेस या ठिकाणी गावात यावं लागत, ते पण हातामध्ये घुंगराची काठी घेऊन. अस्पृश्यांचं वर्णन फायननं आपल्या प्रवास वर्णनामध्ये देखील केल्याचं एकंदरीत दिसतं. फायन असं म्हणतो की या लोकांची घरं ही गावाच्या बाहेर या ठिकाणी होती आणि यांना उपजीविकेचं कसल्याच प्रकारचं साधन या ठिकाणी नव्हतं. तर खूप भयानक अशी परिस्थिती या काळामध्ये होती. स्पृश्य अस्पृश्यता मोठ्या प्रमाणावर होती. स्पृश्य लोक अस्पृश्यांना जराही त्यांचा स्पर्श त्यांना चालत नव्हता, त्यांची सावली अंगावर या ठिकाणी ते घ्यायला तयार नव्हते. आणि म्हणूनच मानवतेला काळिमा फासणारी ही व्यवस्था, अस्पृश्यता या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर होती असं इथं म्हटलेलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक प्रगती या सर्व गोष्टी या ठिकाणी या लोकांना माहीतच नव्हता जणू काही. त्याचबरोबर तर्कनिष्ठ विचार यापेक्षा समाजातील चालीरीती, रूढी, परंपरांना फार महत्त्व होतं. म्हणजे वैज्ञानिक आणि प्रगत दृष्टिकोन आणि त्याचबरोबर तर्कनिष्ठ विचार म्हणजे काय? एखाद्या पुरोहिताने जर समजा तुम्हाला अमुक एक गोष्ट सांगितली तर तुम्ही ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे याचा तर्क पण करू शकत नाही. का बरं करू शकत नाही? कारण तुमच्यापर्यंत ते शिक्षणच पोचलं नाही. आणि म्हणून तर्कनिष्ठ विचार तुम्हाला माहीतच नव्हता, हे लक्षात घ्या. तुमची सगळी डोकी ही या ठिकाणी एका मठ्ठ रिकाम्या माठाप्रमाणे या ठिकाणी होती, हे लक्षात असू द्या. तर या प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक प्रगती, तर्कनिष्ठ विचार यांना कुठेही किंमत नव्हती. हा विचारच समाजापर्यंत पोहोचला नव्हता. तर त्याऐवजी समाजामध्ये काय होती तर सामाजिक चालीरीती होत्या, रूढी परंपरा होत्या. पारंपरिक पद्धतीने चालत आणणाऱ्या रूढी परंपरांना फॉलो समाज या ठिकाणी करत होता, अशी व्यवस्था या ठिकाणी होती. लक्षात घ्या, ब्रिटिशांचं पण म्हणणं असं राहिलं की भारतीय समाज हा बदलत नाही आहे. भारतीय समाजामध्ये बदल हा या ठिकाणी होत नाही, बदल खूप मुश्किलने भारतीय समाजामध्ये होतो, या प्रकारचे ब्रिटिशांचं म्हणणं राहिलं. कारण हजारो वर्षांपासून समाजावर जे अन्याय अत्याचार होत होते ते अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी पण लोक या ठिकाणी पुढे येत नव्हते आणि म्हणून ते निमूटपणे हे सगळे अन्याय अत्याचार सहन केले जात होते. लक्षात घ्या, अशी संकल्पना होती की आज तुम्ही अस्पृश्य जातीत जन्माला आला. का बरं जन्माला आला? याचं कारण असं आहे की तुम्ही मागच्या जन्मी काहीतरी पाप केलं असेल आणि म्हणून या जन्मामध्ये तुम्हाला जे वाटेला आलेलं आहे ती जबाबदारी तुम्ही पार पाडा. ज्या जातीत तुम्ही जन्माला आलेला आहे त्या जातीच्या नुसार ती जबाबदारी तुम्ही पार पाडा, म्हणजे पुढचा जन्म तुम्हाला या ठिकाणी चांगल्या वर्णामध्ये येईल, अशी एक प्रकारची भावना या काळामध्ये या ठिकाणी होती आणि त्याच भावनेला लोक या ठिकाणी फॉलो करत होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे पाहिलं असं भेटतं, धार्मिक विचार आणि आचारांचा प्रभाव सामाजिक जीवनावर मोठ्या प्रमाणावर होता. हिंदू धर्म व धर्म मार्तंडांनी निर्माण केलेल्या वर्ण आणि जाती व्यवस्थेमुळं येथील समाज अनेक जाती उपजातींमध्ये विभागलेला होता, दुभांगलेला होता असं म्हटलेलं आहे. आता लक्षात घ्या, आज पण आपण समाजामध्ये पाहिलं तर समाजामध्ये श्रेष्ठ कनिष्ठाची भावना आहे. अमुक एक जात
ही या ठिकाणी श्रेष्ठ आहे आणि अमुक एक जात या ठिकाणी कनिष्ठ आहे, अशी भारतीय लोकांची आजही मानसिकता या ठिकाणी आहे। माणूस म्हणून या ठिकाणी आपण समोरच्या माणसाला या ठिकाणी पाहत देखील या ठिकाणी नाही। जोपर्यंत तुम्हाला त्या माणसाची जात कळत नाही तोपर्यंत तुमचं मानसिक स्वास्थ्य देखील ठीक राहत नाही। या प्रकारचा भारतीय लोकांची विचार या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे प्रत्येक माणसामध्ये तो कोणत्या जातीचा असेल याचा आपण तर्क करत असतो आणि जेव्हा त्याची जात कळते तेव्हा तुम्ही समजता की अरे माझी जात तर श्रेष्ठ आहे, तर या प्रकारे हा तर कनिष्ठ आहे। तर ही जी मानसिकता आहे, तर ही मानसिकता ही या ठिकाणी जाती व्यवस्थेमुळे तुमच्यामध्ये निर्माण केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। तर या प्रकारे सामाजिक जीवन हे जातींमध्ये या ठिकाणी विभागल्याचं दिसतं। आणि लक्षात घ्या, इथं आपल्याला पाहायला भेटतं की जातीमध्ये पण पोटजाती आणि त्यामध्ये त्या जातीमधली कोणती पोटजात सर्वश्रेष्ठ आहे आणि कोणती पोटजात ही या ठिकाणी हलकी आहे, यावरनं पण श्रेष्ठ कनिष्ठ या प्रकारचा मुद्दा या ठिकाणी चालत होता, हे या ठिकाणी लक्षात घ्या। महाराष्ट्रातील सामाजिक व्यवस्था ही पुरुष प्रधान व्यवस्था या ठिकाणी होती। साहजिकच पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रियांवर मोठ्या प्रमाणात वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला। स्त्रियांना दुय्यम दर्जाची हलक्या दर्जाची वागणूक या काळात दिली गेली। कुटुंब एकत्र कुटुंब पद्धती या काळामध्ये अस्तित्वात या ठिकाणी राहिल्याचं पाहायला भेटतं। पुढे काय, स्त्रियांची स्थिती ही खूप जास्त हलाखीची होती। स्त्री जीवन अनेक रूढी परंपरा चालीरीती व धर्मबंधनांमुळे अडकलेलं होतं। आता मुद्दा असा आहे की जेव्हा तुमच्या प्रबोधन कालखंडाला या ठिकाणी सुरुवात होती तेव्हा लक्षात घ्या, प्रत्येक समाज सुधारकांना स्त्रीच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं। आता सुधारण्याचा पहिला टप्पा जेव्हा ज्याला आपण म्हणतो तर तो टप्पा स्त्री जीवनाचा या ठिकाणी आहे। स्त्रियांच्या जीवनामध्ये सुधारणा का बरं करायच्यात? कारण लक्षात घ्या, सामाजिक दृष्ट्या स्त्रियांना सर्वात पहिल्यांदा गुलाम केलं गेलं। स्त्रियांना गुलाम केलं, त्यातूनच जाती संस्था जन्मास आल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। जर कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कास्ट इन इंडिया या नावाचं पुस्तक जर कोणी वाचलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं की भारतातील जातींची उत्पत्ती कशी या ठिकाणी झाली। तर स्त्रियांवर निर्बंध लादले आणि त्यातूनच जाती व्यवस्था जन्मास आल्याचं एकंदरीत दिसतं, कर्मकांड जन्माला आल्याचं दिसतं। आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रबोधनाच्या काळामध्ये सर्वात पहिल्यांदा जर काय कुणी काम केलं असेल तर स्त्रियांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचं काम या ठिकाणी केल्याचं दिसतं। तर इथं लक्षात घ्या, स्त्रियांचं जीवन रूढी परंपरा चालीरीती धर्मबंधनांमुळे जखडलेलं होतं। स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रतिगामी स्वरूपाचा होता असं म्हटलेलं आहे। स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रतिगामी स्वरूपाचा होता। प्रतिगामी स्वरूप म्हणजे काय, तर प्रतिगामी म्हणजे स्त्रियांनी केवळ चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित राहिलं पाहिजे। ऐतरेय ब्राह्मण या ग्रंथामध्ये ज्या पद्धतीने म्हटलं की सभ्य स्त्री कोणाला म्हणा की जी पुरुषांना उलट उत्तर देत नाही, म्हणजे पुरुषांच्या पुढे जाणारी स्त्री ही या ठिकाणी प्रगत नसणार आहे। ती या ठिकाणी म्हणजे पुरुषांच्या पुढे जाणारी स्त्री ही उद्धट असणार आहे, अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस होती। आणि म्हणून मग स्त्रीनं काय केलं पाहिजे, पुरुषांची सेवा केली पाहिजे, स्त्रीनं पुरुषांच्या बंधनामध्ये राहिलं पाहिजे, या प्रकारचा दृष्टिकोन ज्याला प्रतिगामी दृष्टिकोन म्हटलं जातं। सातच्या आत घरात फक्त स्त्रीनं यायचं, पुरुषांनी कधी आलं तरी चालेल, ही जी मानसिकता आहे त्याला प्रतिगामी मानसिकता या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे, हे लक्षात घ्या। स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार या ठिकाणी नव्हता, त्यांना विचाराचं स्वातंत्र्य नव्हतं। आज पण बघा, आपल्या घरामध्ये एखादा विषय जर चालला असेल, सर्व कुटुंबाची बैठक झाली असेल आणि एखाद्या स्त्रीनं स्वतःचं मत मांडायची भूमिका घेतली, तेव्हा आपण तिला सरळ म्हणतोय ए गप, तुला काही कळत नाही, म्हणजेच काय, तिला विचार नाही, अशा प्रकारची जी मानसिकता आहे तर तो मुद्दा इथं दिलेला आहे। तर विचारांचं स्वातंत्र्य तिला या ठिकाणी नव्हतं, हे लक्षात घ्या। धर्मग्रंथ वाचण्याचे तिला अधिकार या ठिकाणी नव्हते, तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आता पहा, आर्य समाजाचे जे आहे स्वामी दयानंद सरस्वती, त्यांनी भूमिका अशी घेतली होती, वेद वाचण्याचा अधिकार हा सर्वांना या ठिकाणी असला पाहिजे, शूद्रांना पण आणि स्त्रियांना पण। आणि म्हणून या स्वामी दयानंद सरस्वतींच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात गदारोळ उठला होता आणि त्यांच्या सभेवर बहिष्कार टाकून ती सभा उधळून लावण्याचा प्रयत्न देखील पुण्यातल्या काही लोकांनी केला होता, असं एकंदरीत दिसून येतं। तर धर्मग्रंथ वाचण्याचे अधिकार त्या काळामध्ये स्त्रियांना या ठिकाणी नव्हते असं म्हटलेलं आहे। समाजामध्ये सती प्रथा आहे, बालविवाह आहे, विधवा विवाह बंदी आहे, याचबरोबर केश वपन या ठिकाणी आहे, देवदासी सारख्या प्रथा या ठिकाणी आहेत, बहुपत्नीत्वाच्या सारख्या प्रथा या ठिकाणी होत्या। तर या प्रकारे सती प्रथा आहे, बालविवाह आहे, विधवा विवाहांना बंदी आहे,
केशवपन, जर एखादी स्त्री सती जात नसेल आणि ती विधवा म्हणून जीवन जगते तर त्या विधवेचं या ठिकाणी केशवपन केलं जायचं। देवदासी, एखाद्या मंदिराची सेवा करण्यासाठी एखाद्या अमुक कनिष्ठ जातीच्या स्त्रीला तिथे या ठिकाणी त्या देवासाठी वाहिलं जायचं, त्याला देवदासी म्हटलं जातं। तिच्यावर खूप जास्त अन्याय अत्याचार त्यामध्ये या ठिकाणी होत होते देवदासीमध्ये। त्यात बहुपत्नीत्व पद्धत समाजामध्ये होती, अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा या समाजामध्ये अस्तित्वात होत्या असं म्हटलंय। 19व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली। 19व्या शतकाच्या प्रारंभी म्हणजेच या ठिकाणी आपल्याला माहिती असेल 1818ला या ठिकाणी पेशवाईंचा नाश झाला, पेशवाई समाप्त झाली आणि तिथून मग इंग्रजांचा अंमल या महाराष्ट्रामध्ये आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। थोड्या कालावधीतच ब्रिटिशांची सत्ता स्थिर झाली। इंग्रजांच्या राजवटीमुळे महाराष्ट्रात सर्व क्षेत्रात प्रबोधनाची चळवळ सुरू झाल्याचं दिसतं। म्हणजे हा मुद्दा कायम लक्षात घ्या, कितीही लोक किंवा आपण कितीही ब्रिटिशांचा द्वेष करत असलो तरी या भारताला प्रबोधनाकडे नेण्यामध्ये ब्रिटिश राज्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसतं। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पण हे आहे आणि आपण ते मान्य करायला हवं। सर्वच क्षेत्रात प्रबोधनाची चळवळ सुरू झाली, कशामुळे? इंग्रजांच्या राजवटीमुळे। इथं स्पष्टपणे दिलेलं आहे, हे लक्षात घ्या। ठीक आहे, पुढे आपण या ठिकाणी पाहूया। आता बघा, इथं म्हणजे प्रबोधन चळवळ म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेला आहे। बघा, आपण जनरली पुस्तक वाचत असताना भरभर ते वाचून काढतो आणि परंतु ते पुस्तक कधी डोक्यामध्ये घेत नाही, तर समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। आणि म्हणून एक एक संकल्पना मी तुम्हाला इथं स्पष्टपणे सांगणार आहे। लेक्चर थोडंसं लांब झालं तरी चालेल, परंतु ते तुम्हाला या लेक्चर सिरीजमधनं डिटेलमध्ये ते पुस्तक काय आहे, जे पुस्तक तुमच्याशी कसं बोलतोय हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। ठीक आहे, आता बघा, इथं म्हणलेलं आहे प्रबोधन आणि चळवळ ह्या दोन वेगळे शब्द आहेत। प्रबोधन काय आहे आणि चळवळ काय आहे, तर हे दोन वेगळे शब्द आहेत असं म्हटलेलं आहे। प्रबोधनाचा अर्थ पुढील प्रमाणे, म्हणजे पाठ्यपुस्तकात प्रबोधन कशाला म्हणतात त्याचा पण अर्थ सांगितलेला आहे। प्रबोधनला या ठिकाणी एनलाइटमेंट असं पण म्हटलं जातं। ठीक आहे, समाजात प्रचलित असणाऱ्या आचार विचार व व्यवहार जेव्हा दोष उत्पन्न होतात, ठीक आहे, समाजामध्ये असणारे आचार विचार आणि व्यवहारात जेव्हा दोष उत्पन्न या ठिकाणी होतात तेव्हा समाजाला पुन्हा बुद्धिनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ पद्धतीनं, बुद्धिनिष्ठ म्हणजे जे बुद्धीला पटेल असं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पद्धतीनं पुन्हा जागृत करण्याच्या प्रक्रियेला प्रबोधन म्हटलं जातं। किती सुंदर पद्धतीनं इथे या ठिकाणी मांडलेलं आहे। सरळ सरळ म्हणलेलं प्रबोधन म्हणजे काय, तर समाजामध्ये ज्या काय प्रचलित आचार विचार आहेत, चालीरीती या ठिकाणी आहेत, व्यवहार जो आहे, जेव्हा त्यामध्ये दोष आढळतात तेव्हा समाजामध्ये हे दोष दूर करून पुन्हा एकदा बुद्धिनिष्ठ आणि त्याचबरोबर या ठिकाणी विज्ञाननिष्ठ पद्धतीनं समाजाला जागृत करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला प्रबोधन म्हटलं गेलं। तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। बघा, 2025ची परीक्षा जी आहे, जी डिस्क्रिप्टिव्हमध्ये या ठिकाणी होणार आहे, तुम्हाला लिहावं लागणार आहे मुख्य परीक्षा राज्यसेवेला। आणि जर समजा अशा प्रकारचा एनलाइटमेंट एजवर प्रश्न आला, प्रबोधन कालखंडावर प्रश्न आला आणि असं म्हटलं गेलं महाराष्ट्रातल्या प्रबोधन चळवळीवर एक 200 शब्दामध्ये या ठिकाणी लिखाण करा, तर इयत्ता 11वीच्या पुस्तकात प्रबोधन काय म्हटलेलं आहे ते व्याख्या तुमची आली पाहिजे। समजतंय का? 11वीच्या पुस्तकात प्रबोधन कशाला म्हटलेलं आहे ती व्याख्या तुम्हाला इथं लिहिता आली पाहिजे। त्यामुळे हे सगळं व्यवस्थितरित्या आपल्याला पाहणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या। आपल्या बॅचेस हिस्ट्रीच्या, ऑप्शनलच्या, GSच्या आपल्या ॲप्लिकेशनवर आहेत, जे 25ची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांना पण या ठिकाणी सांगणं आहे, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये ज्या बॅचेस आहेत त्या तुम्ही या ठिकाणी जॉईन करा आणि आत्तापासूनच या ठिकाणी 2025चं टार्गेट नजरेसमोर ठेवून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यासाला सुरुवात या ठिकाणी करा। ठीक आहे, इथं बघा किती सुंदर पद्धतीने ही व्याख्या केली आहे प्रबोधनाची। पुढे आपण म्हणूया इथं चळवळीचं पण व्याख्या केलेली आहे। आता प्रबोधन कळालं आपल्याला, काय प्रबोधन आहे, तर समाजात प्रचलित असणारे आचार विचार व्यवहार जेव्हा दोषपूर्ण असतील तेव्हा ते दोष दूर करून समाजाला बुद्धिनिष्ठ आणि त्याचबरोबर विज्ञाननिष्ठ पद्धतीनं जागृत करण्याच्या प्रक्रियेला प्रबोधन म्हटलं जातं। आणि चळवळ म्हणजे काय, तर विशिष्ट समुदायानं एकत्र येऊन, विशिष्ट समुदायानं एकत्र, आता इथं समुदाय याचा अर्थ जात कदापि कोणी घेऊ नका, समुदाय लक्षात घ्या। तर समुदाय हा विविध जातींचा पण बनलेला असू शकतो, हे लक्षात घ्या। आता काय होतं की समुदाय म्हटलं की आपल्या डोक्यात येते जात, तसं नाही आहे। तर इथं म्हटलं विशिष्ट समुदायानं एकत्र येऊन सर्वांच्या हितासाठी केलेला एकत्रित प्रयत्न म्हणजे चळवळ आहे।
तर विशिष्ट समुदाय म्हणजे सेंद्रिय बुद्धिमंतांचा वर्ग, विचारवंतांचा समुदाय, लेखकांचा असेल किंवा शिक्षित लोकांचा या ठिकाणी समुदाय असेल, तर अशा प्रकारे विविध अंगाने समुदाय म्हणलं येतं. तर विशिष्ट समुदायानं एकत्र येऊन सर्वांच्या हितासाठी, व्यक्तिगत हित टाळून सर्वांच्या हितासाठी एकत्रित केलेला प्रयत्न असतो. एखादी मार्गदर्शक व्यक्ती किंवा विचार प्रणाली त्यामागे असते, त्या प्रेरणेने झालेल्या प्रयत्नात चळवळ म्हटलं जातं. म्हणजे मुद्दा नीट लक्षात घ्या, चळवळीला मार्गदर्शक व्यक्ती आणि विचार प्रणाली या ठिकाणी असते. म्हणजे सर्व प्रकारची चळवळ, कोणती चळवळ असू द्या, मग त्या चळवळीला एक विचार प्रणाली असती, मार्गदर्शक या ठिकाणी व्यक्ती या ठिकाणी असतात आणि एक समुदाय असतो जो या ठिकाणी स्वार्थहित त्यागून तो या ठिकाणी सर्वांच्या हितासाठी एकत्रितरित्या प्रयत्न करतो. त्या गोष्टीला म्हटलं जातं चळवळ. ठीक आहे, तर हा मुद्दा लक्षात घ्या. विचारधारेला चळवळीमध्ये खूप जास्त महत्त्व आहे, विचार प्रणालीला आणि त्याचा नेता किंवा मार्गदर्शक व्यक्तीला खूप जास्त या ठिकाणी महत्त्व या ठिकाणी मानलं जातं. ठीक आहे, तर या प्रकारे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण एक खूप सुंदर या ठिकाणी वाक्य आहे की कोणतीही चळवळ जर आहे तर ती चळवळ जर यशस्वी करायची असेल तर तिला वृत्तपत्रांची गरज या ठिकाणी असते. म्हणजे वृत्तपत्राशिवाय चळवळ म्हणजे या ठिकाणी पंख नसणाऱ्या पक्षाप्रमाणे आहे. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की वृत्तपत्राशिवाय चळवळ म्हणजे पंख नसणाऱ्या एका पक्षाप्रमाणे या ठिकाणी आहे. म्हणजेच तुम्हाला हे मला सांगायचं आहे की विचार जे आहे, चळवळीला विचार प्रणाली असते आणि ती विचार प्रणाली वृत्तपत्रातून समाजामध्ये प्रसारित केली जाते. तर हा या प्रकारचा मुद्दा इथे या ठिकाणी क्लिअर केलेला आहे आपल्या 11वीच्या पुस्तकात. तर प्रबोधन काय आहे, चळवळ काय आहे ते इथं व्यवस्थितरित्या समजावून सांगितले. तर लक्षात घ्या मित्रांनो, हे आपलं ॲप्लिकेशन आहे इतिहास या विषयाचं, की या प्रकारचा हा आपला लोगो आहे. तर लक्षात घ्या, इतिहास ऑनलाईन सर्व कोर्सेस इथं उपलब्ध आहेत आणि हे जर तुम्हाला या ठिकाणी कोर्सेस जॉईन करायचे असतील तर तुम्हाला हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप डाउनलोड करावं लागेल. या बॅचमध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला इथं सांगतो थोडक्यामध्ये. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ऑप्शनलची बॅच सुरू झालेली आहे. जे कोण विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी ही बॅच जॉईन करू शकतात. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025साठी GS1ची बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. यामध्ये हिस्ट्री हा विषय मी तुम्हाला शिकवतोय, तर तो पण एक या ठिकाणी पाहून घ्या. त्या बॅचेस या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर राज्यसेवा बेसिक फाउंडेशन बॅच, जे खास करून ग्रॅज्युएशनला असणारे विद्यार्थी जे आहेत, ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी बेसिक फाउंडेशन बॅच राज्यसेवेची एन्शियंट इंडियापासून तर आफ्टर इंडिपेंडंटपर्यंतचे सगळे लेक्चर्स यामध्ये आहेत, ते तुम्ही पाहू शकता. राज्यसेवा त्याचबरोबर कंबाईनचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी कंबाईन बेसिक फाउंडेशन बॅच आहे. लक्षात घ्या, नेट सेटची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्या नेट सेटच्या विद्यार्थ्यांसाठी देखील इतिहास या विषयाची ऑनगोईंग आत्ता बॅच या ठिकाणी आहे. संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा कंप्लीट रेकॉर्डेड बॅच आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेची जी बॅच आहे ती पण एक कंप्लीट मेन्सच्या सिलेबसवर आधारित ही बॅच या ठिकाणी आहे, जे आत्ता 2023-24साठी असणार आहे, हे लक्षात घ्या. पुढे आपल्याला पाहायला भेटतं की प्राचीन भारत, मध्ययुगीन भारताची एक सेपरेट बॅच तुम्हाला इथं पाहायला भेटेल. याचबरोबर समाज सुधारक आणि समाज सुधारकाचं पुस्तक, आपल्याला माहिती आहे समाज सुधारकाचं आपलं पुस्तक आहे, तर समाज सुधारकाची बॅच जॉईन केली की त्यासोबत तुम्हाला हे पुस्तक पण इथं उपलब्ध होणार आहे आणि ते पुस्तक तुम्हाला 7 ते 10 डेजमध्ये तुमच्या पोस्टल ॲड्रेसवर मिळून जाईल. याचबरोबर इतिहासाची प्रिव्हियस इयर डिस्कशन बॅच या ठिकाणी आहे, ज्यामध्ये तुम्हाला राज्यसेवा पूर्व मुख्य परीक्षा आणि नंतरच्या काळामध्ये त्याचमध्ये तुम्हाला कंबाईनचे PYQs तुम्हाला पाहायला भेटतील. याचबरोबर इथं नोट्स देखील आहे, जे विद्यार्थ्यांना नोट्स हवे आहेत ते नोट्स देखील या ठिकाणी परचेस करू शकता. आणि आत्ता जे 2024ला जी परीक्षा असणार आहे 28 एप्रिलला, तर त्या परीक्षेसाठी खास करून राज्यसेवा पूर्व परीक्षा रिव्हिजन बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला मी टेस्ट पेपर देतोय आणि त्याचबरोबर त्याचे लेक्चर्स देखील असणार आहे. तर लक्षात घ्या, एकूण 5 टेस्ट पेपर आहे 100 मार्कांचे, 100 प्रश्नांचे, ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटलं एकूण 500 प्रश्नांच्या आधारे तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेचे रिव्हिजन तिथे या ठिकाणी करता येईल. ते क्वेश्चन पेपर पण तुम्हाला PDF स्वरूपात आहे, जे तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही ते क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू शकता आणि त्याचं एक्सप्लेनेशन या रिव्हिजन लेक्चर्समध्ये तुम्ही पाहू शकता. तर ही बॅच जी आहे तर ती पण बॅच तुम्ही आत्ताची जी काही परीक्षाचा फॉर्म भरलेले आहेत त्या राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी जरूर ही पण बॅच टेस्ट पेपर आणि रिव्हिजनची बॅच या ठिकाणी जॉईन करा. तर जे पण काही तुम्हाला आवश्यक वाटतंय तर ते पण तुम्ही या ठिकाणी इथल्या बॅचेस या ठिकाणी जॉईन करू
NCERTची बॅच लवकरच आपली सुरू होत आहे, तर ती पण बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. लक्षात घ्या, टेलिग्राम चॅनल आहे आपला @history by संतोष चव्हाण. @history by संतोष चव्हाण या प्रकारचा टेलिग्राम चॅनल आहे, तो पण तुम्ही जॉईन करू शकता. याचबरोबर ॲप्लिकेशन देखील तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करा. या प्रकारे मित्रांनो, आपण आता जाऊया आपल्या पुढच्या सेशनला. आता लक्षात घ्या, इथे आपल्याला पाहायला भेटतं की महाराष्ट्रामध्ये प्रबोधन चळवळीची कारणं काय आहेत, प्रबोधन चळवळ निर्माण होण्यामध्ये काय नेमकी कारणं आहेत, याबद्दल आता इथे या ठिकाणी आपण पाहूया. पहिला मुद्दा दिलेला आहे पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव. आता लक्षात घ्या, भारतीय समाजावर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पडलेला आहे असं दिसतं. मग ज्यामध्ये बुद्धिप्रामाण्यवाद, एकदा प्रश्न विचारला होता बुद्धिप्रामाण्यवाद काय, माझ्या बुद्धीला जे समजेल जे पटेल त्यावरच विश्वास ठेवणं, त्यावरच निष्ठा ठेवणं, याला म्हणलं जातं बुद्धिप्रामाण्यवाद. बुद्धिप्रामाण्यवाद हा शब्द प्रामाण्यवादाच्या विरोधात आहे. धर्मसंस्थेंनी जे धर्मग्रंथ निर्माण केले त्यालाच प्रमाण मांडणाऱ्या लोकांना म्हटलं जातं शब्द प्रामाण्यवाद किंवा त्याला म्हणलं जातं शब्द प्रामाण्यवाद. तर लक्षात घ्या, त्याला विरोध करून माझ्या बुद्धीला जे पटेल त्यावर निष्ठा ठेवणं याला म्हटलं जातं बुद्धिप्रामाण्यवाद. आता उदाहरणार्थ तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल की आपल्या धर्मसंस्थांमध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेची उत्पत्ती कशी झाली, तर ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण, ब्रह्माच्या बाहूतून क्षत्रिय, ब्रह्माच्या मांड्यांमधनं वैश्य आणि त्याचबरोबर पायातून शूद्रांची निर्मिती झाली असं म्हटलेलं आहे. तर फुल्यांसारख्या सुधारकाला हे पटलं नाही. फुल्यांसारखे सुधारक म्हणतात प्रत्येकाची उत्पत्ती ही योनीतून होतीये, मग या प्रकारे एवढ्या सगळ्या योन्या या ब्रह्मदेवतेला कशा असतील, ही भूमिका आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वामन अवतार आपल्याला सांगितला आणि मग त्या वामनानं बळीराजा जो आहे त्याला पाताळामध्ये टाकलं. अशा प्रकारच्या संकल्पना आपल्या पुढे आहे. तर फुले असं म्हणतात, हे जे धर्मग्रंथामध्ये सांगितलंय माझा त्याला विश्वास नाही. जर वामन एवढा मोठा झाला तर मग तो अमेरिकेच्या लोकांना का नाही दिसला, मग अमेरिकेच्या साहित्यातून वामनाबद्दलची माहिती का बरं नाही. तर या प्रकारच्या कैक सवाल फुल्यांनी आणि सर्वच त्या काळातील समकालीन सुधारकांनी घेतल्याचं दिसतं. आता बुद्धिप्रामाण्यवाद हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रवाद, औद्योगिकरण, उदारमतवाद, व्यक्ती स्वातंत्र्य व समता ही पाश्चात्य मात्यांची विचारसरणी या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, पाश्चात्य लोकांनी केवळ आपलं नुकसान केले असं नाहीये, तर लक्षात घ्या त्यांच्याच मुळे या ठिकाणी राष्ट्रवाद भारतीय समाजामध्ये आल्याचं एकंदर दिसतं. त्यांच्याच मुळे वैज्ञानिक दृष्टिकोन भारतीय समाजामध्ये आला. त्याचबरोबर व्यक्ती स्वातंत्र्य, समानता ही जी तत्व आहे ही पाश्चात्य देशातूनच भारतीय समाजामध्ये आल्याचं दिसतं. ब्रिटिश राजवटीमुळे या संस्कृतीची ओळख महाराष्ट्रातील जनतेत झाली. ब्रिटिशांनी शिक्षणात समतेचं धोरण स्वीकारलं. किती इम्पॉर्टंट लाईन आहे हे लक्षात घ्या. बघा, कोणतंही पुस्तक हे या ठिकाणी किती महत्त्वाचं असतं हे लक्षात असलं पाहिजे की यामधला एक एक सेंटेन्स आपल्या मनामध्ये उतरला गेला पाहिजे. लक्षात घ्या की ब्रिटिशांनी शिक्षणात समतेचं धोरण स्वीकारलं. याचा अर्थ काय होता लक्षात घ्या. याचा अर्थ असा होतो की आपल्या शिक्षणामध्ये समानता नव्हती, कारण शिक्षणाचा अधिकार अमुक एक वर्गाला होता. भारतातल्या 50% समूह घटक जो स्त्रियांचा आहे त्याला शिक्षणापासून दूर ठेवलं होतं. संस्कृत भाषेचा अधिकार, संस्कृत वाचण्याचा अधिकार हा केवळ उच्चवर्णीय ब्राह्मणांना होता. आपल्याला माहिती असेल बाबासाहेब आंबेडकरांना दरवाजाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं. त्यांना संस्कृत भाषेचं शिक्षण घेण्यास इथल्या उच्चवर्णीयांनी नकार दिला होता. मोठ्या प्रमाणावर संघर्ष त्यांना करावा लागला संस्कृतचं अध्ययन करायला. तर या प्रकारे ब्रिटिशांच्या शिक्षणामध्ये मात्र समानतेचं धोरण या ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं. राज्यकारभार करताना समतेचं व न्यायाचं धोरण ब्रिटिशांनी अवलंबलेलं आहे. समतेचं धोरण, न्यायाचं धोरण ब्रिटिशांनी राज्यकारभारामध्ये आणलेलं आहे. आपल्याकडे तसं होतं का, राजा म्हणेल तो कायदा होता. लक्षात घ्या, राजाच्या विरोधात जाणं म्हणजे डायरेक्ट मृत्यूदंड देणं अशा प्रकारची व्यवस्था होती. आणि न्याय कोणाला मिळत होता, तर राजा, राणी, दरबारी लोकांना न्याय मिळत होता. सामान्यांना न्याय होता का, तर बिलकुलच या ठिकाणी नाही. दळणवळणात सुधारणा व सुविधा निर्माण केल्या गेल्या. ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात दळणवळणामध्ये सुविधा निर्माण केल्या. रस्ते आणले, त्याचबरोबर या ठिकाणी पोस्ट ऑफिस आणले, त्याचबरोबर रेल्वे त्यांनी या ठिकाणी आणली, जहाज निर्मिती त्यांनी आणली. तर याबरोबर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. कायद्याच्या क्षेत्रात समानता स्थापन केली, तर खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, ब्रिटिशांनी या देशावर 200 वर्ष राज्य केलं असं आपण म्हणतो. तर याचा आधार काय होता, तर ब्रिटिश स्टेटचा आधार होता तो म्हणजे कायद्याचं राज्य आणि कायदा सर्वांसाठी समान. तर या प्रकारची
तत्व आणून ब्रिटिशांनी 190 वर्ष म्हणतो आपण भारतावर राज्य केलं. 1765 पासून किंवा 1757 पासून ते 1947 पर्यंत. त्या प्रकारे कायद्याच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करून तिथे शांतता निर्माण केली. त्यातून नवशिक्षित लोकांमध्ये आपली संस्कृती व धर्म या विषयाची अस्मिता जागृत झाली. ब्रिटिशांच्या आधुनिक शिक्षणामुळे जे नवशिक्षित लोक होते त्यांना पण समजू लागलं पाश्चात्य देश हे प्रगत आहे, आपला मागास आहे, आणि म्हणून मग आपणही आपल्या धर्माला, आपल्या समाजव्यवस्थेला पुढे घेऊन जावं या प्रकारची अस्मिता समाजातल्या नवशिक्षितांमध्ये निर्माण झाली. येथील जाणत्या लोकांनी आपल्या संस्कृतीचं पुनरुज्जीवनाची आवश्यकता भासू लागली. आपली संस्कृती जर महान आहे तर ती महानता पुन्हा या देशामध्ये स्थापन करणं गरजेचं आहे, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतल्याचं दिसतं. या प्रकारचा हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे. संस्कृतीची पुनरुज्जीवनाची आवश्यकता या काळातील लोकांना भासू लागली होती असं दिसतं. पुढे पाहायला भेटतं पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव. लक्षात घ्या, ब्रिटिश प्रशासन आणि ख्रिश्चन मिशनरांनी येथे कारकून तयार करण्यासाठी, आता हे नक्की आहे का ब्रिटिशांमुळे केवळ कारकूनच निर्माण झाले का, तर लक्षात घ्या की ब्रिटिशांचा उद्देश होता की भारतामध्ये कारकून निर्माण करणं. मात्र यामुळे केवळ कारकूनच निर्माण नाही झाले तर पुढारी पण झाले, स्वातंत्र्य सैनिक पण या ठिकाणी झालेले आहे, ते लक्षात घ्या. तर ब्रिटिशांचा उद्देश होता डाऊनवर्ड फिल्टरेशन थिअरी ब्रिटिशांनी जेव्हा आणली, 2 फेब्रुवारी 1835ला जेव्हा इंग्रजी शिक्षणाचा अधिनियम आणला, तेव्हा मॅकॉलेची भूमिका जेव्हा आम्ही पाहिली, तेव्हा मॅकॉलेच्या भूमिकेमध्ये भारतामध्ये असा एक कारकुनांचा वर्ग निर्माण करा जो ब्रिटिशांच्या प्रशासनाला एक सपोर्टिव्ह भूमिका घेईल, ब्रिटिशांचं प्रशासन चालवण्यासाठी तो मदत करेल, जो रंगानं वर्णानं भारतीय असेल मात्र विचारानं इंग्रज असतील. इंग्रज सांगतील त्या पद्धतीनं तो कारकुनाचं काम इथे या ठिकाणी करेल आणि ब्रिटिशांचं प्रशासन, त्यांची नोकरशाही व्यवस्था तो या ठिकाणी सांभाळेल. असा एक कारकून या आधुनिक शिक्षणामुळं, ख्रिश्चन मिशनरांमुळं भारतामध्ये निर्माण झाला, हे बरोबर आहे. तर कारकून तयार करण्यासाठी, ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी पाश्चात्य शिक्षण देण्यास सुरुवात झाली. आता बघा, हे नक्की आहे, कारकून निर्माण केले आणि ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार करण्यासारखं शिक्षण पण दिलं. मात्र ख्रिश्चन धर्मामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या, समानता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवता, प्रेमभाव, तर या सगळ्या गोष्टी ख्रिश्चन मिशनरांमुळे भारतीय समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत पोहोचल्याचं दिसून येतं. तर या गोष्टीमुळं आधुनिक शिक्षण निर्माण झालं आणि ख्रिश्चन धर्मामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी आपल्याही समाजामध्ये यावा, यासाठीच राजाराम मोहन रायांनी या ठिकाणी काही ग्रंथांची पण निर्मिती केली आणि काही महत्त्वाच्या सुधारणा पण घडवून आणल्याचं दिसतं. पाहायला भेटतं की शिक्षण सर्व जाती धर्माच्या मुलामुलींसाठी खुले केले. ब्रिटिशांनी जे शिक्षण केलं हे पुरुष आणि स्त्री असा भेद नाही केला. लक्षात घ्या, ख्रिश्चन मिशनरांनी त्यांचा धर्म या भारतामध्ये प्रसारित करण्यासाठी प्रयत्न केले, जरूर केले. मात्र याचबरोबर स्त्रियांना देखील शिक्षित करणं गरजेचं आहे. अतिशूद्रांना देखील शिक्षित करणं हे गरजेचं आहे. यामागची ख्रिश्चन मिशनरांची तळमळ जी आहे ती तुम्हाला नाकारता येणार नाही, लक्षात घ्या. तर ती तळमळ खूप इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला भेटते. यातून काही सुधारकांना आपल्या अधोगतीची व मागासलेपणाची जाणीव झाली. आता लक्षात घ्या की ही अधोगतीची जाणीव होणं पण खूप जास्त गरजेचं आहे. आपण मागासले आहोत याची जाणीव करणं पण खूप जास्त गरजेचं आहे. ब्रिटिश भारतात आले नसते तर कदाचित ही जाणीव भारतीयांमध्ये निर्माण झाली असती का की आपण मागास समाज जो आहे तर त्या मागास समाजाचं प्रतिनिधित्व करतोय, आपला समाज मागासलेला आहे, ह्याची जाणीव तरी झाली असते का, तर नाही. तर लक्षात घ्या, आधुनिक शिक्षणामुळं पाश्चात्य शिक्षणाची ओळख तुम्हाला या ठिकाणी होती आणि जेव्हा तुम्ही या ठिकाणी पाश्चात्य समाज आणि आपला समाज याची तुलना करता तेव्हा पाश्चात्य समाजापेक्षा आपला समाज हा किती मागास आहे याची जाणीव तुम्हाला या ठिकाणी होती आणि म्हणून मग त्या समाजाला बदलवण्याची चळवळ ही प्रबोधनातून सुरू झाल्याचं एकंदरीत दिसतं. पुढे पहा, आपल्या समाजातील अंधश्रद्धा, खुळसट कल्पना, अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा इत्यादी आपल्या अधोगतीचे कारणं आहेत, हे या ठिकाणी नवशिक्षितांना समजल्याचं एकंदरीत दिसून येतं असं म्हटलेलं आहे. याचबरोबर ख्रिश्चन मिशनरांचं कार्य हे देखील प्रबोधनाला एक महत्त्वाचं कारण या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. तर ख्रिश्चन मिशनरांच्याबद्दल काय आहे ते पाहूया. महाराष्ट्रातील समाज व्यवस्था व परंपरागत धर्म यातील दोष दाखवण्याचं काम
ख्रिश्चन मिशनरांनी केल्याचं दिसतं. आपला जो धर्म आहे आणि या धर्मामध्ये असणारे जे दोष आहे ते दाखवण्याचं काम या ठिकाणी ख्रिश्चन मिशनरांनी केल्याचं दिसतं. आता पहा, भारतीय समाजामध्ये अस्पृश्यता होती, भारतीय समाजामध्ये जाती व्यवस्था या ठिकाणी होती आणि खुळ्या बावळट संकल्पना देखील या ठिकाणी होत्या. तर हे ख्रिश्चन मिशनरी जे होते, या ख्रिश्चन मिशनरांनी समाजामध्ये भेदभाव करण्याचं टाळलेलं होतं. लक्षात घ्या, हे जसे उच्चवर्णीयांशी संवाद साधायचे त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी आणि त्याच प्रेम भावनेनं ते शूद्र अतिशूद्रांच्याही घरामध्ये जाऊन त्यांच्या समस्या निवारण्याचं काम करायचे. जेव्हा दुष्काळ येत होता, जेव्हा पूर येत होता, जेव्हा नैसर्गिक आपत्ती येत होती, तेव्हा सर्वात पहिल्यांदा त्या काळामध्ये या लोकांच्या दुःख निवारण्यासाठी जर कोण पळाला असेल तर हे ख्रिश्चन मिशनरी आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती असेल की या ठिकाणी गॉर्डन हॉल नावाचा एक व्यक्ती होता, ज्या गॉर्डन हॉलनं या ठिकाणी अमेरिकन मराठी मिशनची स्थापना केली आणि अमेरिकन मराठी मिशनचं हेडक्वार्टर अहमदनगर आहे आणि त्या माध्यमातून खूप साऱ्या दीनदलितांना, शोषितांसाठी मोठ्या प्रमाणात काम केल्याचं देखील दिसून येतं. यामुळं काय झालं की भारतीय लोक इंग्रजांच्या जवळ, ख्रिश्चन मिशनरांच्या जवळ गेल्याचं एकंदरीत दिसून येतं. पुढे पहा, त्यांनी समाजातील अनिष्ट चालीरीती व रूढी परंपरा यांवर कडाडून टीका केली. ख्रिश्चन मिशनरांनी अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा यांवर टीका केली. ते म्हणायचे की तुम्ही जनावरांना तुमचा स्पर्श चालतो, जनावरांचा स्पर्श चालतो, पण माणूस म्हणून तुमच्यासारखा ज्याला 2 डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, अशा माणसाला तुम्ही या ठिकाणी त्याचा स्पर्श, त्याची सावली पण तुम्हाला चालत नाही. तर या ज्या रूढी परंपरा आहे, ज्या अनिष्ट चालीरीती परंपरा आहेत, जसं की सती प्रथा लक्षात घ्या. विल्यम बेंटिंकने मोठे प्रयत्न केले, राजाराम मोहन राय यांचे प्रयत्न मोठे होतेच, परंतु इंग्रजांची पण मानसिकता होती ना की सतीची चाल ही या ठिकाणी समाप्त करणं गरजेचं आहे. जर मला सांगा, ब्रिटिशांची मानसिकता नसती तर ब्रिटिशांनी तो कायदा तरी केला असता का? त्यामुळं समाजामध्ये अनिष्ट चालीरीती परंपरा समाप्त झाल्या पाहिजे, यासाठी ब्रिटिश आघाडीवर होते, हे लक्षात असू द्या. तर अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा यांवर कडाडून टीका या ठिकाणी ख्रिश्चन मिशनरांनी केल्याचं दिसतं. त्यामुळे येथील विचारवंतांनी आपल्यातील दोष दूर केल्याशिवाय आपला समाज सुधारणार नाही हे ओळखलं. आपल्या समाजामध्ये केवळ ख्रिश्चन मिशनरांनी ख्रिश्चन धर्म या मातीत रुजवला म्हणून त्यांचा द्वेष करण्यापेक्षा त्या काळातल्या सुधारकांनी आपला समाज सुधारवण्यासाठी काम केल्याचं हे या ठिकाणी लक्षात घ्या. यामुळे महाराष्ट्रातील धर्मसुधारणा चळवळीस आणि प्रबोधनास चालना मिळालेली आहे असं इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर ख्रिश्चन मिशनरांचं एक मोठं योगदान होतं. वैज्ञानिक आणि भौतिक सुधारणा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भौतिक सुधारणा हे देखील भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रबोधन चळवळीची कारणं होती. इथं म्हणतं ब्रिटिशांची वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भौतिक सुधारणा यांचा अवलंब करून त्यांनी आपल्या देशात व्यापार या ठिकाणी वाढवलेला आहे. तर वैज्ञानिक दृष्टिकोन जो होता आणि ज्या काही भौतिक सुविधा होत्या, रेल्वे आणणं, तार ऑफिस आणणं, पोस्ट ऑफिस या ठिकाणी आणणं, तार यंत्र आणणं, तर या सगळ्या गोष्टी होत्या. भौतिक सुधारणातून ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये त्यांचा व्यापार वाढवला. आर्थिक शोषण 100% गेलं नाही असं नाही, परंतु प्रबोधनासाठी उपयुक्त ब्रिटिशांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भौतिक सुधारणा होत्या हे या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्या साम्राज्याचा त्यांनी विस्तार केला. ब्रिटिशांच्या या भौतिक प्रगतीमुळं ते विकसित आहेत आणि आपण अविकसित आहोत याची जाणीव झाली. म्हणजे हे लक्षात घ्या. आता हे मी तुम्हाला इथं अजून थोडंसं स्पष्ट करून देईल की ब्रिटिशांनी भौतिक सुधारणा केल्या आणि त्या भौतिक सुधारणात त्यांना त्यांचा व्यापार या देशात वाढवायचा होता हे नक्की आहे, परंतु ते नवीन नवीन काही गोष्टी भारतामध्ये घेऊन येत होते आणि म्हणून ते प्रगत आहोत आणि आपण मागास आहोत. हजारो वर्ष आपण त्या करू शकलो नाही याची भावना, याची जाणीव भारतीयांना होऊ लागलेली आहे. आपण अविकसित आहोत. आता लक्षात घ्या, अमेरिकन मराठी मिशन या मिशनचं एक वृत्तपत्र होतं, ज्या वृत्तपत्राचं नाव होतं ज्ञानोदय. आपल्याला सर्वांना माहिती असेल. तर ज्ञानोदय जे आहे, हे ज्ञानोदय या नावाचं वृत्तपत्र या काळामध्ये होतं. साधारणतः 1842ला हे वृत्तपत्र सुरू झालं अहमदनगरमधनं. हेनरी व्हॅलेंटाईन हे याचे संपादक या ठिकाणी होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता पहा की जेव्हा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी 1853 साली जेव्हा त्यांनी भारतीय रेल्वेला सुरुवात केली किंवा रेल्वे त्यांनी सुरू केलेली आहे मुंबईमधनं, तर जेव्हा त्यांनी या प्रकारची रेल्वे आणली, मुंबई ते ठाणे असं म्हणतो आपण, तर ही जी रेल्वे त्यांनी आणली तेव्हा लक्षात घ्या, ही रेल्वे जेव्हा सुरू झाली तेव्हा त्या रेल्वे सुरू झाल्याचा संपूर्ण वृत्तांत ज्ञानोदय या वृत्तपत्रामध्ये या ठिकाणी छापला गेला
आणि त्यामध्ये त्यांनी एक टायटल असं लिहिलं, एक लेख लिहिला गेला, ज्या लेखाचं नाव ठेवलं चाक्या म्हसोबा. ठीक आहे, चाक्या म्हसोबा या प्रकारचा लेख या ठिकाणी लिहिला, हे लक्षात घ्या, ज्ञानोदय वृत्तपत्रानं. आता इथं काय होतं, चाक्या म्हसोबा काय होतं, तर आपल्या भारतीय लोकांना पण बोलवलं त्या प्लॅटफॉर्मवर. रेल्वे कशी चालती ते तुम्ही या ठिकाणी पहा. आपल्या लोकांनी ते जे इंजिन होतं, रेल्वेचं इंजिन एखाद्या म्हसोबासारखं दिसतं बघा. म्हणजे म्हसोबाचा जर तुम्ही कुठं फोटो पाहिला असेल तर दगडाला शेंदूर फासला जातो, डोळे काढले जातात, तो म्हसोबा, मिशा टाकल्या जातात, त्या प्रकारचा म्हसोबा. अशाच प्रकारचं एक रेल्वेचं पुढचं इंजिन जे आहे ते बनवलं गेलं होतं. आणि मग भारतीय लोकांना वाटलं की हा म्हसोबा आहे. आणि मग जेव्हा ती रेल्वे चालू झाली तर तो म्हसोबा कसा चालतोय, कसा धावतोय, यामुळं लोक भयभीत झाली होती. आणि म्हसोबा जणू काय अवतरला काय, अशा प्रकारची लोकांची भावना होती. तर त्या प्रकारचा एक वर्णन चाक्या म्हसोबा या लेखामध्ये ज्ञानोदयनं केल्याचं दिसतं. म्हणजे मला हे मानायचं आहे की ब्रिटिश राज्यकर्ते आधुनिक तंत्रज्ञान भारतामध्ये घेऊन येत होते आणि आम्ही या ठिकाणी त्या तंत्रज्ञान पाहून भयभीत होत होतो, हे लक्षात घ्या. म्हणजे शिकल्या सवरलेल्या नवशिक्षितांना हे लक्षात आलं की आपण अविकसित आहोत, हे लक्षात घ्या या प्रकारे. आणि मग त्यातून एक प्रगती, महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची चळवळ सुरू झाल्याचं दिसतं, स्वतःला प्रगतशील करण्यासाठी. याचबरोबर धर्म आणि विचारसरणीची विचार प्रणालीची साधनं. आता बघा, ख्रिश्चन मिस्टरांनी महाराष्ट्रात सर्व भारतभर ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार सुरू केला. 1813ला त्यांना धर्मप्रचाराची परवानगी महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच भारतामध्ये मिळाली. 19व्या शतकात मुद्रणकलेचा विकास झाला. मुद्रणकला जी आहे, छपाई तंत्र जे आहे ते छपाई यंत्र या ठिकाणी आलं आहे. धर्मप्रसारासाठी भारतात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषांमध्ये, धर्मप्रसार करण्यासाठी भारतात बोलणाऱ्या जाणाऱ्या सर्व भाषांमध्ये, सर्व भाषांचा अध्ययन करून त्या भारतीय भाषांमध्ये बायबलची भाषांतर करण्यात आली. आपल्याला माहिती असेल, विलियम कैरे हे नाव कदापि विसरू नका मित्रांनो. विलियम कैरे हे जे नाव आहे, यावर प्रश्न विचारले जातात. विलियम कैरे हा कोण आहे, ज्यानं बाप्टिस्ट मिशनरी सोसायटीची स्थापना केली आहे. विलियम कैरे कोण आहे, ज्यानं या ठिकाणी सेरामपूर मिशन स्थापन केलं. तर या विलियम कैरेनं भारतातील अशा खंडात ज्या 30-40 भाषा बोलल्या जातात त्या भाषांमध्ये त्या भाषा त्यांनी शिकल्या, त्या भाषांमधले टाईप त्याने निर्माण केले आणि त्या भाषांमध्ये त्याने बायबलचं भाषांतर केलं. एवढं कठीण कार्य हे विलियम कैरेनं त्याच्या हयातीमध्ये केल्याचं दिसतं. मराठी इंग्रजी शब्दकोश हा विलियम कैरेने या ठिकाणी केला. तर लक्षात घ्या, या भारतीय भाषांमधनं बायबलची ट्रान्सलेशन झाली आणि बायबल मराठीतून तुम्हाला वाचायला मिळाला. आता बघा, जेव्हा वेद होते, वेद वाचण्याचा अधिकार होता का सर्वसामान्यांना, तर बिलकुल नाही. मात्र जेव्हा तुम्ही ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ बायबल हा शूद्र अतिशूद्राच्या हाती पडतो आणि हा शूद्र अतिशूद्र व्यक्ती हे बायबल जेव्हा वाचतो किंवा इतरांकडनं ऐकून घेतो, तेव्हा या बायबलमध्ये असणारी सामाजिक समानता, या बायबलमध्ये असणारे समतेचे विचार, बंधुभावचे, मानवतावादाचे विचार समाजातील लोकांना पटले आणि त्यामधनं काही लोक ख्रिश्चन धर्म झाले, ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. मात्र काही लोक स्वतःच्या धर्मामध्ये बायबल प्रमाणेच, ख्रिश्चन धर्माप्रमाणेच बदल करण्याचा विचार करू लागले होते. हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. छापील ग्रंथ तयार केले, यातून महाराष्ट्रातील समाज आणि सुधारणांनी प्रेरणा मिळाली. आता बघा, केवळ ख्रिश्चन धर्माचाच प्रचार प्रसार यासाठी वर्तमानपत्राचा उद्देश नव्हता, छपाई मुद्राचा उद्देश नव्हता. मग काय झालं, तर आपला समाजही बदलला गेला पाहिजे, यासाठी लोक जागृत करण्यासाठी वृत्तपत्र देखील आणले, जसं की दर्पण आणलं. 1832ला बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण आणलं आणि त्यातून स्त्री शिक्षणाचा विचार सर्वप्रथम त्यांनी दर्पणमधनं आणला. संवाद कौमुदी बंगाल प्रांतामध्ये यांनी निर्माण केला राजाराम मोहन रायनी आणि तिथं त्यांनी भूमिका या ठिकाणी मांडली की सतीची चाल बंद करणं ही कसं गरजेचं आहे आणि सतीची चाल बंद करण्यासाठी भारतीयांनी पुढं आलं पाहिजे. या प्रकारचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून येतं. तर या प्रकारे मुद्दा लक्षात या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. तर वृत्तपत्रातून भारतीय लोक देखील स्वतःची चळवळ आणि समाज जागृती करण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करताना दिसून येतं. छापखानांची जन्म झाले, आपल्या मातृभाषेत वृत्तपत्रे छापले गेले, नियतकालिका छापले गेले, समाज प्रबोधनाची विविध साधनं निर्माण केली गेली. त्यातून जांभेकरांसारखे, तरखडकरांसारखे, लोकहितवाद्यांसारखे लोक जन्मास येतात आणि ते प्रबोधनपर लिखाण करू लागतात. लक्षात घ्या, लोकहितवादी तर खूप महत्त्वाचे सुधारक आहे. लक्षात घ्या, उच्चवर्णीय ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मलेले लोकहितवादी त्यांनी एकूण 108 शतपत्र लिहिली प्रभाकरमधनं
आणि ती शतपत्र जी होती त्यातून त्यांनी वरच्या समाजाला सुधारण्यासाठी महत्त्वाच्या भूमिका मांडलेल्या आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे लोकहितवादी सरळ सरळ म्हणतात की जाती व्यवस्था निर्माण जी झाली गेली तर ती उच्च वर्णीयांनी स्वतःच्या हितासाठी फायद्यासाठी निर्माण केली आणि या जाती व्यवस्थेला मातीत गाडल्याशिवाय समाज प्रगतीपथावर येणार नाही आणि ज्यांनी ही व्यवस्था निर्माण केली त्यांचंच काम आहे जाती व्यवस्था समाप्त करणं. तर ही भूमिका या ठिकाणी लोकहितवादी या ठिकाणी आपल्या शतपत्रातून सातत्यानं मांडताना एकंदर दिसतं. लोकहितवादी इतके मोठे होते की बाबासाहेब आंबेडकरांनी पण जेव्हा त्यांचं बहिष्कृत भारत नावाचं वृत्तपत्र सुरू केलं तेव्हा या लोकहितवाद्यांची शतपत्र पुन्हा आपल्या वृत्तपत्रातून छापण्याचा मोह बाबासाहेबांना झाला आणि बाबासाहेबांनी ते केलं देखील हे लक्षात या ठिकाणी घ्या. तर या प्रकारे लोकहितवाद्यांची श्रेष्ठता महंता आपल्याला दिसून येते. पुढे लक्षात घ्या धार्मिक आणि समाज सुधारणा चळवळी यावर आपल्याला इथे पाहायचं आहे. ख्रिश्चन मिशनरांनी हिंदू धर्मातील दोष दाखवले त्यावर टीका केली. येथील धार्मिक जीवन परंपरा धार्मिक विचार आचार यांचा अवमान केला. ख्रिश्चन मिशनरांनी भारताच्या धार्मिक जीवनाचा परंपरेचा धार्मिक विचाराच्या आचारांचा अपमान केला हे नक्की आहे. मात्र त्या अपमानातूनच तुम्ही या ठिकाणी जागृत झाला. शेवटी बघा बाबासाहेबांचं पण एक वाक्य आहे की गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करत नाही. म्हणजे जाणीव करून देण्याचं काम कोणी केलं तर ख्रिश्चन मिशनरांनी केलं म्हणून आम्ही बंड करून उभा राहिलो. आपल्याला माहिती असेल हेनरी विवियन डेरेझिओ नाव नीट लक्षात घ्या. कदाचित बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही नावं नवीन असतील. तर हेनरी विवियन डेरेझिओ तर हा एक व्यक्ती लक्षात घ्या. हा कोण होता लक्षात घ्या. 19व्या वर्षी कलकत्ताच्या हिंदू कॉलेजमध्ये या ठिकाणी तो प्राध्यापक बनला आणि 22व्या वर्षी निधन झालं. केवळ 4च वर्ष याचं जीवन होतं म्हणजे एक प्रबोधनाचं जीवन. तर या हेनरी विवियन डेरेझिओनं यंग बंगाल नावाचं एक संघटन 1828ला बंगालमध्ये या ठिकाणी सुरू केलं होतं आणि शिकले सवरलेले तरुण लोक इथं येत होते आणि समाजातील विविध समस्यांवर वादविवाद चर्चा करत होते. आणि ह्या व्यक्तीला भारताचे पहिले राष्ट्रवादी कवी म्हटलं जातं. नॅशनलिस्ट पोएट म्हटलं जातं यांना. का बरं? कारण यांनी या ठिकाणी भूमिका मांडली भारतीय तरुणांमध्ये खास करून बंगालच्या की या देशाला जर मागासलेल्यांचा देश म्हणत असेल तर या देशात राहणाऱ्या लोकांचा हा अपमान आहे आणि त्यामुळं जर या देशाला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर बाहेरचे लंडनमधले लोक येणार नाही. तुम्हालाच या ठिकाणी या देशामध्ये सुधारणा घडवून आणणं गरजेचं आहे. या प्रकारचा विचार डेरेझिओ सारख्या लोकांनी मांडल्याचं एकंदरीत दिसून येतं आणि त्यातून मग आपला अपमान इंग्रज लोक करतात ख्रिश्चन मिशनरी करतायत तर आता आपण बदलणं गरजेचं आहे. ही भूमिका यातून समाज सुधारकांमध्ये निर्माण झाल्याचं दिसतं. सुधारणावादी विचारांच्या लोकांनी अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा यांना दूर करण्यासाठी सुधारणा सुरू केल्या. धर्म आणि समाज सुधारणांचा प्रारंभ पहिल्यांदा कुठे झाला तर बंगालमध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे असं दिसतं. तर पहिलं प्रबोधन बंगालमध्ये आहे आणि बंगालचं प्रबोधन नंतर महाराष्ट्रामध्ये आलं. कारण बंगाल प्रांत जर मी पाहिला तर ब्रिटिशांनी सर्वात पहिल्यांदा काबीज केलेला प्रांत म्हणजे बंगाल होता आणि म्हणून ब्रिटिशांच्या माध्यमातून ज्या सुधारणा घडल्या गेल्या मोठ्या प्रमाणावर ते बंगालमध्ये जो विचार आणला जो आधुनिक शिक्षण आणलं ते बंगालमध्ये नंतर महाराष्ट्रामध्ये त्याचा या ठिकाणी त्याची पडछाया पडली आणि तिथून मग महाराष्ट्रामध्ये पण प्रबोधन सुरू झालेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं. पुढे काय म्हटलेलं आहे धार्मिक बाबींचं व समाजातील दोषांसंबंधी विषयाचं चिंतन शिक्षक वर्गात सुरू झालं. या चिंतनातून लोक आत्मपरीक्षण करू लागले. आत्मपरीक्षण सुरू झालं. आपला ऐतिहासिक वारसा भव्य दिव्य असतानाही हे केवळ समाजातील दोषांमुळेच घडलं आहे. म्हणजे आपला समाज आपला धर्म आपली संस्कृती ही या ठिकाणी भव्य दिव्य असतानाही खूप महान असतानाही आपल्या समाजामध्ये जे दोष आहेत त्यामुळेच आपल्याला हा अपमान सहन करावा लागतोय. त्यामुळे ते दोष दूर करणं ही आपली जबाबदारी आहे. ही समाजामध्ये आली म्हणून धर्म आणि समाज सुधारणाचे दोष नष्ट करण्यासाठी सामाजिक परिवर्तनास महाराष्ट्रात सुरुवात झाली. या प्रक्रियेला महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारकांनी चालना दिली. आद्य समाज सुधारकांमध्ये जगन्नाथ शंकर शेठ बाळशास्त्री जांभेकर आहेत, दादोबा पांडुरंग तरखडकर आहे, भाऊ महाजन आहे, भाऊदाजी लाड आहे, न्यायमूर्ती रानडे आहेत, महात्मा फुले आहेत, लोकहितवादी या ठिकाणी आहेत, गोगा आगरकर आहे. ही सगळी मंडळी समाज सुधारकांची आद्य सुधारक म्हणून या ठिकाणी ओळखले जातात. ब्राह्मो समाज स्थापन होतोय.
प्रार्थना समाज स्थापन होतोय, आर्य समाज आहे, सत्यशोधक समाज आहे, यांसारखी अनेक समाज महाराष्ट्रामध्ये जन्माला येतात, या संघटना उदयास येतात आणि या सामाजिक धार्मिक संघटनांनी सामाजिक एकता, बुद्धिप्रामाण्यवाद आणि विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करण्याचे तत्व समाजामध्ये रुजवण्याचे प्रयत्न केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। तर या प्रकारे मित्रांनो आजचं हे पहिलं लेसन आपण इथे या ठिकाणी केलेलं आहे। तर लक्षात घ्या, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन तुम्ही जरूर या ठिकाणी जॉईन करा। आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे। प्ले स्टोरवर जाऊन हिस्ट्री बाय संतोष चव्हाण सर्च केलं की तुम्हाला ते ॲप्लिकेशन मिळेल, ते डाउनलोड करा आणि तुम्हाला हवी असणारी जी बॅच आहे, एवढ्या सगळ्या बॅचेस मी तुमच्यासाठी तयार करून ठेवलेला आहे, हवी असणारी बॅच तुम्ही इथं जॉईन करा। इथं खूप सारा डिस्काउंट पण दिला जातो, तर त्यामुळे तुम्ही या ठिकाणी या डिस्काउंटचा बेनिफिट उचलून या प्रकारच्या बॅचेस जॉईन करा। ज्या परीक्षेची तयारी करतात ती परीक्षेचे सगळे बॅचेस इथं उपलब्ध आहेत। हिस्ट्रीसाठी एक परिपूर्ण माध्यम हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन आहे, तर तुम्ही या ठिकाणी जॉईन करा। तुमच्या मित्रांना पण सांगा। हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते पण तुम्ही या ठिकाणी जरूर कळवा आणि आता मात्र थांबू नका, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे लेक्चर्स पाहावं यासाठी हे लेक्चरचे लिंक देखील शेअर करत चला। थांबूया। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।